कधी डोकं जास्त दुखलं तर ब्रेन ट्यूमरकडे विचार जातात का तुमचे? किंवा छातीत दुखलं तर हार्ट अटॅक, किंवा पोटात किंवा अजून कुठे दुखत असेल तर कॅन्सरच झालाय की काय मला, असं वाटतं का कधी तुम्हाला? मी सेकंड इयर ऑफ MBBS मध्ये असताना मला आणि माझ्या अनेक वर्गमित्र मैत्रिणींना असे अनुभव यायचे की छोटासा पण काही सिम्पटम आपल्या शरीरात जाणवायला लागला की काहीतरी भयानक डिसीज झालाय असं वाटायचं. त्याला खरं तर एक गमतीशीर नाव पण होतं. त्याला सेकंड इयर MBBS सिंड्रोम असं म्हणतात. पण फक्त हेल्थच्याच बाबतीत नाही, आपल्या आयुष्यातल्या पर्सनल, प्रोफेशनल किंवा इतरही बाबतींमध्ये अनेकदा आपल्याकडनं असं होऊ शकतं की छोट्याशा एखाद्या निगेटिव्ह अनुभवावरनं किंवा एखादी चॅलेंजिंग परिस्थिती निर्माण झाली तर त्यावरनं आपण अगदी टोकाचा विचार करतो. म्हणजे यातनं वाईटात वाईट काय होऊ शकतं असा विचार करतो. याला कॅटॅस्ट्रोफायझिंग म्हणतात आणि ही एक थिंकिंग एरर आहे. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी आणि आपल्या या थिंकिंग एरर्सच्या सिरीजमध्ये आज आपण एक नवीन वैचारिक त्रुटी बघणार आहोत ज्याचं नाव आहे कॅटॅस्ट्रोफायझिंग.